हसा, शिका आणि प्रेरित व्हा, हेच उद्देश आहे आपल्या पीपी पॉडकास्टचे. पीपी पॉडकास्टमध्ये आपण अतिशय सक्सेसफुल लोक जे खऱ्या अर्थाने वर्क आणि लाईफचा बॅलन्स साधतात आणि दीर्घ काळापर्यंत ते यशस्वी कसे राहतात, कसे सक्सेसफुल होतात, हे शिकण्यासाठी आपला पॉडकास्ट आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मॉडर्नायझेशन इतकं आलेलं आहे की आपण 2G पासून 5G मोबाईल फोन्स वापरायला लागलो, पेस्टिसाईड रिच फूड खायला लागलो, त्यानंतर कनेक्टिव्हिटी खूप वाढली. रोज इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर इतके सगळे पोस्ट आपल्याला पाहिजेत, यामुळे खूप स्ट्रेस वाढतो. ग्लॅमर घ्यायला जावं तर वेलनेस मिस आउट होतं, वेलनेस घ्यायला जावं तर ग्लॅमर मिस आउट होतं. मग याचा बॅलन्स साधायचा तरी कसा, हेच आपण विचारणार आहोत एका ग्लॅमरस व्यक्तीला. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय ग्लॅमरस, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आणि सगळ्यांचे लाडके हसवणारे असे दादूस आदरणीय श्री अरुण कदमजी आपल्या स्टुडिओत आलेले. अतिशय स्वागत तुमचं आणि खूप खूप आभार तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल. थँक्यू. मला पूर्ण विश्वास आहे सर की पॉडकास्ट आणि त्यातल्या त्यात जीवनावरती पॉडकास्ट म्हटलं की खूप बोरिंग होतो. मग मला असं कुणीतरी हवं होतं की जे हसत खेळत लोकांना शिकवेल आणि इन्स्पिरेशन पण देईल. सो आपण चालू करूया आपला पॉडकास्ट. आणि मला एक तुम्ही सांगा की तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि आत्ता जिथे तुम्ही पोचलेला आहात, एक निश्चितपणे एक सस्टेन टेन्शन दिल्यावर तुम्ही पोचला असाल की आयडियल स्टेज आणि करंट रियालिटी. तर कसा होता हा प्रवास तुमच्या आयुष्यात? खरं तर म्हणजे मी या क्षेत्राकडे येईन असं मलाही वाटलं नव्हतं की त्या काळात म्हणजे शाळेत असताना मला म्हणजे असं आमचे नाईक सर म्हणा किंवा मॅडम आहेत त्या मला सांगायचं की अरुण तू ना खूप मस्ती करतो. मग मुलींच्या वेण्या ओढ किंवा कोणाच्या शर्टला मागून काहीतरी लाव, कोणा गाठ बांध, हे कर, असं खूप मस्ती करायचो. रांगेत शिस्तीत उभं राहायचो, न ढकल मुलांना इकडे तिकडे ढकल, मस्ती करायचो. तर त्यांना असं वाटलं की ह्याची मस्ती काढण्यासाठी शाळेतर्फे एक गॅदरिंग होते किंवा शाळेतर्फे एक कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमात ह्याला देऊया, म्हणजे ह्याची ताकद किती आहे किंवा मस्ती किती करू शकतो ते आपण बघूया. आणि नेमकं त्याच दरम्यान की सगळ्या महानगरपालिकेच्या शाळांची एक स्पर्धा असते, ज्याला कुमार कला केंद्राच्या स्पर्धा म्हणतात. त्या 150 विद्यार्थ्यांपैकी 150 शाळा आली होती आणि त्या शाळेत आमची एकांकिका होती. त्या एकांकिकेत माझा 3रा नंबर आला. वा. आणि ती एकांकिका आमची दूरदर्शनला दाखवण्यात आली की तेव्हा दूरदर्शन म्हणजे लांबून दिसायचं, अगदी फार मोठं दूरदर्शन दिसायचं. आता सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे झाल्या त्याच्यामुळे दिसत नाही. पण आम्हाला तेव्हा एसटीने घेऊन गेले आणि एसटीने जाताना खरं तर आम्हाला सांगितलं होतं की एसटीने तुम्ही प्रवास करताना सगळ्यांना लक्षात ठेवा, एसटी कोणाला लागत असेल, त्रास होत असेल तर लिंबाच्या गोळ्या घ्या, लिंबू घ्या, जर वॉमिटिंग होत असेल तर तुम्हाला नंतर खायचे आहेत. आम्ही बसल्या बसल्या आधीच सुरू केले होते त्या लिंबाच्या गोळ्या खायला. त्यांनी जास्त त्रास झाला आणि त्यांनी जास्त बस खराब झाली, सगळी बस खराब झाली. तुमची थोडक्यात मस्ती बसपासूनच दाखवली सगळ्यांना. आणि आम्हाला सोडून मग ती बस वॉशरूमला गेली. तर तेव्हा म्हणजे साधारण या गोष्टीला मी तुम्हाला सांगतो म्हणजे 85 किंवा 84-85ची गोष्ट असेल की तेव्हा मी शाळेत होतो 7वीला. आणि 7वीला तेव्हा हा उपक्रम, ते पहिल्यांदा मी चेहऱ्याला मेकअप तेव्हा लावला. अच्छा, मस्त. आणि आणि तो मेकअप म्हणजे आमच्यासाठी फारच हे होतं ना, का असेल मेकअप म्हणून, समोर असा छान आरसा ज्याला छान बल्ब लावलेले आहेत, आमचा चेहरा जो आधी कसा दिसत होता आणि नंतर कसा दिसतोय. आणि त्यावेळेस फारच म्हणजे काहीच नव्हतं ना, साबण सुद्धा एक नव्हती तेवढी क्वालिटी साबणाची त्या काळामध्ये की जो मिळेल तो साबण वापरायचा. आता तुमच्याकडे साबणाने पण स्ट्रेस आणलेला आहे लोकांच्या आयुष्यात. कोणता साबण वापरायचा? हा, म्हणजे आता आमच्याच घरामध्ये आम्ही बघतो की बाथरूममध्ये अनेक ज्याला साबणाचे वेगवेगळे, हा साबण कधी लावायचा, हा शॅम्पू कधी लावायचा, असे अनेक गोष्टी दिसतात. त्यावेळेस एक साबण सगळे लोक वापरायचे, एक टॉवेल सगळे लोक वापरायचे. आता झाले की आता आपल्याला कळायला लागले, आपली प्रगती झाली की 2 टॉवेल्स, प्रत्येकाचा वेगळा टॉवेल, प्रत्येकाचा साबण वेगळा, प्रत्येकाचा ब्रश वेगळा. पूर्वी ब्रश पण नव्हते, पूर्वी हातानेच आपण लावत होतो. म्हणजे अशा परिस्थितीतून आपण काम करत 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 इथपर्यंत पोचलो. आणि साधारण ती 7वीचं काम झाल्यानंतर मग माझ्या आयुष्यात
हे काम सुरू झालं. म्हणजे कुलकर्णी मॅडम आणि वामन भास्कर सरांच्या एक्सपिरियन्समुळे की बाबा तू हे करू शकतोस, मस्त. तू हे करायला पाहिजे. राईट पाया तुम्हाला लहानपणीच कळालं की हो हो मला वाटतं त्याच्यामुळे पण थोडासा स्ट्रेस तुमच्या आयुष्यातला कमी झाला असेल की तुम्ही जे आहात हां. तेच तुम्ही तुमच्या कामामध्ये पण आणता आहात. Yes. आजकाल आपण बघतो की ऍक्टर्स बघितलं की खूपशा मुला मुलींना एस्पेशली इंस्टाग्रामच्या रील्समुळे खूप जणांना आता वाटायला लागलंय की मी ऍक्टिंगला जाऊ शकतो, मी ऍक्टिंग करू शकतो, जेव्हा की ऍक्टिंगचे क्लासेस असतात किंवा आपण थोडं थिएटर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगू इच्छिता की प्रत्येक जण ऍक्टर बनू शकतं का? नाही, प्रत्येक माणूस ऍक्टर नाही बनू शकत. आपल्याकडे काय आहे, आतमध्ये काय आहे. काही लोक गायक होऊ शकतात, काही लोक छान वाद्य वाजवू शकतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला सांगतो, लहान मुलांकडे आपण काय बघायचं की लहान मुलं बघा वरात चाललेली असते, वरात चालता चालता एक 4-5 मुलं समजा उभे आहेत वरात बघायला, तर त्यातली 2-3 मुलं नाचतात, 2-3 मुलं बघतात, काही मुलं हसतात. राईट राईट. मग त्यातली ती 2 मुलं जी नाचतायत त्यांना नाचायची आवड आहे, आपल्याला ठरवलं पाहिजे. राईट. काही लोक मध्येच रस्त्यामध्ये छान ड्रम असेल किंवा एखादी खुर्ची असेल किंवा काहीतरी घेऊन ते वाजवत असतात. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्यांना ती वाजवायची आवड आहे. मग त्याला त्या वाजवायच्या किंवा जे वाद्य आहे त्या वाद्याच्या ट्युशनला पाठवलं पाहिजे. तर हे आपण प्रेशराईज न करता आपण काय करतो, मुलांना त्यांना पालकांना करता आलं नाही म्हणून मुलांना सांगतात तू गायक हो, तू ऍक्टर हो, तू. तर त्यांच्याकडचे गुण जर शोधून केलं तर तुमचा वेळ आणि त्यांचा वेळ फुकट जाणार, वेळ वाचेल, स्ट्रेसही वाचेल. आणि आजकाल आपण बघतो की पालक खूपदा त्यांचे स्वप्न मुलांवर तर लादतातच, पण मुलांनाही आजूबाजूला पिअर प्रेशर इतकं वाटतं की मी इंस्टाग्रामवर ऍक्टिंग केली पाहिजे. साधा बिझनेस जरी असेल, बिझनेसमॅनला सुद्धा आजकाल रील्स करायला लागतात. तर एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी, तुम्ही म्हटल्यासारखं की एक पॅशन पण असू शकतं. ते पॅशन आहे तुमचं, ती आवड आहे तुमची, तुमचं प्रोफेशनल लाईफ थोडं वेगळं असू शकतं. सो यू कॅन बिकम अ मास्टर ऑफ ऑल अँड जॅक ऑफ वन, विच इज ओके आजकालच्या जगामध्ये. दादा मला एक सांगा की तुमच्या लाईफमध्ये वर्क आणि लाईफ बॅलन्स कसा तुम्ही साधता, म्हणजे त्याचा एक मॅजिकल टिप असेल आमच्या ऑडियन्ससाठी तर शेअर करा ना. खरं तर कसं, पूर्वी जे लाईफ होतं ते आई वडील सगळी भावंड अमुक तमुक, लग्न झाल्यानंतर थोडंसं लाईफ चेंज झालं. म्हणजे पूर्वी कसं होतं की वाट बघायला लागायची जेवणासाठी, वाट बघायला लागायची कपड्यासाठी, वाट बघायला सगळ्या गोष्टी. लग्न झाल्यानंतर कसं की मला काय आवडतं ते करून ती मला खाऊ घालायला लागली, कपडे कुठले घालायचे हे ती ठरवायला लागली, मी कसं राहायचं, कसं वागायचं, आजची परिस्थिती काय आहे, सध्याचं जीवन काय, हे सगळं डोक्यात घेऊन हळूहळू हळूहळू मला इथपर्यंत जे आणायचं काम माझ्या बायकोने केलं, जिचं नाव वैशाली आहे. आणि म्हणजे आयुष्यात तिला खूप ऑफर्स पण आल्या, म्हणजे नाटकातून आल्या, सिरियल्स मधून आल्या, पण ती म्हणाली मला बघायला आवडतं, मला करायला आवडतं नाही. ऑलरेडी माझा नवरा काम करतोय आणि तो उत्तम काम करतोय. तर त्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे जेवण आहे, खाणं आहे, पिणं आहे, सगळ्या गोष्टी, आणि ती मग मला मुलगी झाली, या सगळ्यांना सांभाळता सांभाळता ती इतकी बिझी झाली आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हार्डली तुला सांगतो की 15-20 मिनिटात फोन केला ना मी, आता एक 10 मिनिटात पोहोचेन, 15-20 मिनिटात टेबलवरती जेवण तयार. मस्त. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमचा स्ट्रेस रिलिव्हिंग फॅक्टर तुमची फॅमिली आहे. आणि मला वाटतं फॅमिली हा मूळ असतो, तो एक बेस असतो, ज्याची फॅमिली थोडंसं आपल्याला आजकाल तडजोड करावी लागते एकमेकांच्या स्वभावांसोबत, आणि जो हे करू शकतो त्याला एक स्टेबल फाउंडेशन मिळतं ज्याने स्ट्रेस कमी होऊ शकतो. पण स्ट्रेस शेवटी लाईफमध्ये प्रत्येकाच्या असतो, असं नाही की स्ट्रेस नाहीये. म्हणजे लोकांना वाटत असेल अरे अरुण कदम सर एवढे मोठे आहेत, त्यांना काय कमी आहे, लोक त्यांच्या अवतीभोवती येतात जातात आणि सगळं त्यांना हवं तसं मिळतं, घरी फोन केला की बायको जेवण तयार ठेवते. पण मला वाटतं कुठेतरी स्ट्रेस असेलच लाईफमध्ये. आणि तुमची वाईफ तर खूपच सुंदर आहे, आपण मागे पण चर्चा केली, तुम्ही मला फोटोज वगैरे दाखवले, फॅमिलीशी अतिशय बॉन्डेड तुम्ही आहात. तर मग कशा प्रकारचे स्ट्रेसेस तुम्हाला वाटतं की लाईफमध्ये येऊ शकतात आणि ते कसे मॅनेज करता तुम्ही? खरं तर कसं होतं की बाजूची परिस्थिती काय आहे, आपण कोण आहे, एक तर मुळात म्हणजे पूर्वी अशी म्हण आहे की म्हणजे पाय बघून अंथरून पसरावं, किंवा आपलं किंवा अंथरून पसरून पाय पसरावे असं म्हणतात. म्हणजे पूर्वीची म्हण होती, ती करेक्ट आहे म्हण. म्हणजे जर का तुमच्याकडे आत्ता काय परिस्थिती, किती बजेट आहे, त्यानुसारच काम करायचं. जरी खूप बदल झालाय, परिस्थिती वाढली, तरी तुम्हाला कर्ज घेऊन काम करायची वेळ येऊ नये. घरासाठी कर्ज घ्यावं, तुमच्या गाडीसाठी कर्ज घ्यावं,
पण तुमच्या आयुष्यासाठी मजेसाठी तुमच्या प्रायोरिटीज राईटली सेट केल्या पाहिजेत हा प्रयत्न करायचा की याच्यात करूया. जर वाढलं का मग तुम्हाला ते थांबवता येत नाही. अनेक लोक तुम्ही बघता मग काही लोक सुसाईड करतात, प्रॉब्लेम होतो. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही मॅनेज करायच्या, जेवढ्यात जमेल तेवढंच करायचं लाईफमध्ये. मला वाटतं अरुण कदमजी खूप चांगले सल्ले आपल्याला देत आहेत बघा. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रायोरिटीज राईट सेट करा, अंथरूण बघून तुम्ही पाय पसरा, आणि टेन्शन येऊन अगदीच एंडची वेळ आली नाही पाहिजे. तर मग आपण एक रोल प्ले करूया, छोटासा रोल प्ले. आपण अरुण कदमजींना ॲक्टर म्हणून तर बघितलेलंच आहे, आता जर आपण त्यांना एक लाईफ कोच बनवून बघूयात की लाईफ कोच म्हणून अरुण कदमजी कसं गायडन्स करतील. तर आपण एक छोटीशी हसत खेळत लोकांना इन्स्पिरेशन आणि शिकण्याची, आपलं जे पॉडकास्टचं चॅनलच्या द्वारे आपण हसत खेळत शिकवतोय त्याचा एक छोटासा प्रयोग आपण इथे करूयात आणि आपण बघूयात थोड्याच वेळात अरुण कदमजी यांना लाईफ कोचच्या रूपात. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम. कसे आहेत तुम्ही? मी जाम भारी. तर बालांनो, आज आमच्याकडं एक म्हणजे ज्याला म्हणू स्त्री आहे, जी फार खेडेगावातून आली इकडं आपल्याकडं, आणि तिचा प्रॉब्लेम काही झाला ते आपण समजून घेऊया. तर बाई काही झाले तुझ्या? हॅलो बाय, हॅलो, लोकांचा गैरसमज होईल. काही झाला डॉक्टर? काही झाला? डॉक्टर डॉक्टर नाही, मी लाईफ कोच आहे. डॉक्टर काय असते ते? डॉक्टर म्हणजे गोळ्या औषध देते ते डॉक्टर असते. इंजेक्शन डॉक्टर लई डोकं दुखतंय बघा माझं, डोकं दुखतंय. झालं डोकं दुखत? डॉक्टर माझा नवरा लईच मारतो या मला, सारखा हाणतो नाव ठेवतो. पण मारतो कशाला? काही झालं असं मारायला? काही येर लागले का त्याला मारतो तू नुसता? तो म्हणतो नुसती घरी बसती, शेतात मी जात नाही, माझी कंबर दुखती, पोरगी अभ्यास करत नाही, लई टेन्शन हाय बघा. अरे मग जायचं ना शेतामध्ये काम करायला. काही झाला? आपल्या घरातलं शेत आहे, घरात शेतात काम करायचं, चांगलं चांगलं खाय. नाही, कंबर दुखती या माझी, खाऊ का कंबर करू का काय काम करू? काठी घेऊन मागे लागला नवरा तर कंबर दुखेल काय? असं जावशील का नाही बाय? अरे थोडं तरी काम करायचं ना घरातलं. पण मी बोलतो ठीक आहे बाबा, घरातलं काम नाही करत, पण तू मारतो का ते तर सांग म्हणा. काय झालं तुम्हाला आता मी सांगते. काही झालं? हलू नको बोलू, मोठ्यानं बोल, मला कळाय पण पाहिजे. माझं मंगळसूत्र होतं, मी शेतावर कामाला गेली आणि त्यानं उपसलं की 5 तोळ्याचं मंगळसूत्र गेलं. तेव्हापासून नवऱ्याला टेन्शन निवड. कसं चोरलं कसं मंगळसूत्र तुमचं? मुडद्यानं गळ्यात हात घातला आणि ओढून घेतलं गाडीवर. तुम्ही काय करत होते? अहो मी काम करत होते, मी बिचारी बाई, कंबर दुखती, डोकं दुखतं, लई ताण, कसं सांभाळावं? काही टेन्शन घ्यायचं नाही, याच्या पुढे भविष्यामध्ये तुमचं मंगळसूत्र चोरणारच नाही. असं आपण काम करू. मी मार्शल आर्टचे डेमो तुम्हाला देतो. नग बाई, तसलं मला, माझं लई अंग दुखतं या. आणि ते काय मारामारी फराटे नाही बाया. सगळ्याच गोष्टीत कशी कंबर दुखते? काही गोष्टी शिकायला पाहिजे. शिकल्या तर भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं लाईफमध्ये कधी मंगळसूत्र चोरणार नाही मॅडम. आमचं मार्शल आर्ट तुम्ही शिकलं तर चोरणार नाही. भविष्यामध्ये नुसतंच मंगळसूत्र नाही तर तुमच्या जवळ पण कोण येणार नाही. हिच्या आतलं उलट तुम्हीच नवऱ्याला धरून मारायचं तुमच्या जवळ आलं तर. टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला मारायचं म्हटल्यावर शिकते बघा मी, लईच भारी हाय. पण कंबर नाही ना दुखणार माझी? याच्या आलं नवऱ्याला मारून कंबर नाही दुखत आहे, काम केल्यामुळे कंबर दुखते ना. थोडं त्याला काहीतरी लावायचं. इकडे आपण आलोय ना, हे काय आहे? पीपी आहे का नाही? पीपी म्हणजे काय? डॉक्टर प्रचिती ने डॉक्टर. त्याच्यासाठी आपण ह्या डॉक्टरकडे जावं लागतं. या डॉक्टर जा, तुम्हाला चांगलं शिकवणार. कंबर बी बरी होईल, चेहरा बी बरी होईल, फ्रेश पण होईल, आणि तुम्ही यांच्याकडे आल्यानंतर तुम्ही काम जोरात कराल. लई झाक बघा, लई झाक. तुम्ही तर माझं समज मिटवलं बघा. पण इकडे यायला पाहिजे, नुसतं फोन करून नाही चालणार तुम्हाला. बरोबर आहे, यायला लागल. आता नवऱ्याला सांगायला लागल, तुम्ही मला ते शिकवा मारामारीचा प्रकार. मारामारी नाही, मार्शल आर्ट. मोठ होते मार्शल आर्ट. लय भारी बघा, लय जाम भारी. याच्या आला यायला मारामारीच लय शिकायचं, काय करायचं हरकत नाही. तुम्ही लईच कल्याण केलं.
लईच बायकांचं. नाही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ज्या हातला माझ्याकडे तुम्ही आलाय ना, तुम्हाला 2-3 गोष्टी डेमो देतो की समजा कुणी आपल्याला त्रास दिला, काही झाला, कुणी हात पकडला, तर त्याच्यातून कसं सुटायचं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही माझा हात पकडा, घट्ट पकडा. ऍक्च्युली काय झाले, आता डेमो देताना मी काय करतो की तुम्ही गुंडा आहे ना मी बाई आहे असं समजायचं. त्याच्यामुळे तो डेमो असा आहे. घट्ट पकडा हात. समजा एका बाईचा हात समजा असा कोणी पकडला तर घट्ट पकडा. असं नाही सुटत, असं नाही सुटत, असं पण नाही सुटत. कसा सुटतो घट्ट पकडा, तर तो कसा सुटतो तर असा सुटतो. म्हणजे इतकं छान, इतकं छान आहे की हळूच, म्हणजे तुम्ही हळूच ही मुवमेंट केली तरच सुटू शकता. असं केलं तर नाही सुटणार, असं केलं तर नाही सुटणार. आणि मी असं 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 करते तीच तर गडबड झाली हातला. दुसरी गोष्ट, समजा कोणी हात जाम पकडला, असा पकडला, जाम पकडला, तर काही नाही करायचं, इकडं हे घालायचं आणि हे असं करायचं. इकडे त्रास होतो. या 2-3 गोष्टी लक्षात तुम्ही ठेवल्या नाही, येतच नाहीत बघा असल्या गोष्टी. लफरच होणार नाही लाईफ मध्ये, त्रासच होणार नाही. समजा आता तुम्हाला मागून पकडलं, म्हणजे इकडून असं समजा असं पकडलं, असं असं पकडलं, ते झालं कसं सुटायचं, टेन्शन आलंय. तसं नाही, मग असं करायचं असेल, समजा कुणी असं पकडलंय तर हे हात वर करायचे, असं एकदम वर करायचे आणि खाली बसायचं. अच्छा, ते असे करायचे आणि असे करायचं, खाली बसायचं. तुम्ही असं केलं तर अडकणार, ते असेच करायचे आणि खाली बसायचं. काय बया, लईच भारी बघा, जाम भारी. म्हणजे काहीच लफरं होणार. मी तर सगळ्याच पोरींना सांगणार आहे की हे शिकलंच पहिले शिकायला पाहिजे, हे पहिलं शिकायला पाहिजे. घरात भांडण नको, तंटा नको, चोरी नको. येस येस येस. आणि लई बायांनी नीट राहणं फार गरजेचं आहे. लई मोठं काम करताय. सांगतो काय, म्हणजे नवरा चांगला असेल तर उगाच त्याला मारू नका, त्याला करू नका. जर खरंच चांगला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कसं होतं, लहान छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये भांडण तर होणारच. त्याच्यासाठी कधी कधी ठीक आहे म्हणा, मारलं नाही. अजून एक सांगतोय, आलम समजा बाहेरचा, घरातला नवरा नाही, बाहेरचा माणूस कोणी त्रास देतोय, आपल्याला पकडलंच, काही पण करायचं, आता काय करायचं, तर त्याच्यासाठी इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथं थोडंसं जरी टच केलं तर त्रास होतो, थोडं केलं तरी त्रास होतो. आणि तुम्ही जर फाईट मारली तर ज्याला तो सोडून पळून जाईल, म्हणजे तुम्हाला कधीच लाईफ मध्ये त्रास देणार नाही. तसे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही शिकलात मार्शल आर्टच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून, लाईफ सुद्धा लईच भारी बघा साहेब, लईच पोरींचं कल्याण होईल ह्याच्यात. आणि दुसरी बघा, तुम्ही सांगितलं आमचं मंगलसूत्र चोरतात, मंगलसूत्र तर मंगलसूत्र चोरलं ना तर तुम्ही जर का ऐका ना, ऐका, तुम्ही मंगलसूत्र समजा चोरलंय तर कसं चोरतात, तर तो येतो घेऊन जातो. पण जर का तुम्ही मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेतलं तर तुम्ही लोक काय होणार, ते ट्रेनिंगमुळे सतर्क राहणार. ज्याला हे माणूस कशाला येतो, हे माणूस कशाला इकडे येतो, तुम्ही सतर्क राहणार. नाही तर कसं तुम्ही विचारे आपले चालले, तो येतो घेऊन जातो, केलत पण नाही. तर अशा वेळी तुम्ही हे जे ट्रेनिंग घेतलंय, ज्याला तुमचं मंगलसूत्र काय तुमच्या जवळ पण कोणी येणार नाही, पण ॲटिट्यूड पाहिजे. नाही तर आपलं कसं असतं, हे ज्याला घरातून काय असं असतं, तसं नाही. ॲटिट्यूड असं चाललं तर बोलतो, हे ज्याला नको, हे कानफार फोरेल, दुसरी पकडूया. तर हे ॲटिट्यूड आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना, ज्याला तुमच्या जवळपास कोण नाही फिरकणार. तसलंच पाहिजे बघा. आता समजच भारी, तुमचं मार्शल आर्ट बी भारी एकदम. हे पिपीतनं जाऊन माझं कंबर बी गेली, माझं डोकं बी शांत झालं, आणि आता समजच भारी झालं. हे महत्वाचं आहे, हे सगळं तुम्हाला करायला इकडे भेटणार. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू सारून कदम. तर मित्रांनो, फार कमी दिवसात आम्ही भेटलो आणि आमची ओळख झाली. त्यांनी शेतकऱ्या महिलेचं एक कॅरेक्टर केले. म्हणजे खऱ्या अर्थाने असं वाटत होतं की बाबा हे बऱ्याच गोष्टी लोक शिकून करतात. तर त्यांच्या एक्सपिरियन्सनी त्यांना असं वाटलं की अशा पद्धतीने आपण केलं तर किती चांगलं होऊ शकतं. तर केवळ ते शेतकऱ्याचाच रोल करतात असं नाही, तर अनेक गोष्टींनी त्यांनी काम केलेलं आहे. मला असं सांगायचं आहे की अजून तुम्ही काय केले आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये, तुमचा हा प्रवास मला
ऐकायला आवडेल. येस, थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल ॲक्च्युली ग्लॅमर आणि वेलनेस माझ्या आयुष्याचा एक पायाच राहिलेला आहे. म्हणजे जेव्हा मी मेडिकल MBBS शिकत होते तेव्हा मी दूरदर्शन DD सह्याद्रीमध्ये 4 वर्ष अँकरिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं. सो निरामय नावाचा एक कार्यक्रम होता ज्याच्यात मी अशाच मुलाखती घ्यायची. 98 सालची ही गोष्ट आहे. 98, 99 या साली मी तो कार्यक्रम घ्यायची. सो ॲक्टिंगची आवड होतीच, थिएटर ट्रेनिंगही थोडंसं केलं. पण पुढे आल्यानंतर मी डॉक्टर बनले. डॉक्टर बनल्यावर लाईफ कोचिंग वगैरे केलं. हे सगळं चालू असताना ॲक्टिंग आणि हे क्षेत्र थोडं मागे पडत गेलं. फॅशन डिझायनिंग कॉलेज माझ्या आईचंच आहे. सो 12वीपासून मी तिथे मॉडेलिंग, ॲक्टिंग ह्या गोष्टी शिकवायला लागले. आईला इंग्लिश थोडं येत नव्हतं, त्यामुळे त्या मीटिंग्स करणं, सोफाया असेल, सॉफ्ट कॉलेज असेल, निफ्ट कॉलेज असेल, इथे मोठ्या मोठ्या JD सोबत माझ्या मीटिंग्स मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना केलेल्या. म्हणजे लवकर एक्सपोजर मिळाल्यामुळे कदाचित. आणि मी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडची आहे. लहानपणी 2 वर्षाची असल्यापासून भजन कीर्तन म्हणायची आणि प्रत्येक भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात डान्स ठरलेला असायचा. म्हणजे तो एक वेगळा दैवी हे होता. आश्रमांमध्ये पण केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना वाव मिळत गेला. आणि आत्ता नुकतंच मी मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स, प्रोलक्स माझी एक कंपनी आहे जी ग्लॅमर आणि वेलनेस या दोन्हीचा बॅलन्स याचा माझा पेटंट मी केलेला आहे. त्याबद्दल वेलनेससाठी नवीन नवीन टेक्निक्स मी घेऊन आलेली आहे की आजकालच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपण खूप जास्त वेळ नाही काढू शकत आपल्या आरोग्यासाठी किंवा मेडिटेशन, मेंटल हेल्थ, डाएट, एक्सरसाइज याच्यासाठी आपण वेळ नाही काढू शकत. मग ते सगळं मी खूप सोपं केलंय कारण तो सगळा स्ट्रेस माझ्याही लाईफचा एक पार्ट होता. त्यामुळे मी खूप सोप्या पद्धतीने माझं सगळं करिअर करत करत मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स पण केलंय. सो हे सगळं करत असताना प्रोलक्सद्वारे मी ते थोडक्यात शिकवण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना. म्हणजे खरं तर तुमचं खूप अभिनंदन या सगळ्या गोष्टी करत असताना. पण आता हे नेमकं PP म्हणजे मला तर अजून त्याचं काही कळलेलं नाही क्लिअर. सो PP पॉडकास्ट म्हणजे प्रचितीस पॉडकास्ट, त्यात PP आहे. प्रोलक्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यात पण PP आहे. आणि प्राऊड प्रो लक्झुरियन म्हणजे वी आर प्राऊड टू हॅव यू. कारण माझं म्हणणं असं आहे की जगामध्ये 2 टाईपची लोक, सक्सेसफुल लोक असतात. एक ती लोक ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण बाकी सगळे लाईफचे फाउंडेशन्स म्हणजे घर, फॅमिली, त्यांचं मेंटल हेल्थ, त्यांचं स्थैर्य, स्टेबिलिटी, स्पिरिच्युअल लर्निंग, 12 ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये कुठेतरी इम्बॅलन्स असतो. आणि ते खूप सगळे ब्रँड्स घेणार, ब्रँड्सवर ब्रॅक करणार, खूप पैसा खर्च करणार, पण पैसा खर्च नाही केला तर त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नसतो. मग ते प्रो लक्झुरियन नाही आहेत. माझ्यासाठी दुसरा वर्ग हा प्रो लक्झुरियन आहे. प्रो आणि लक्स, ती लक्स लोक जी प्रो झालेली आहेत आयुष्याच्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये, 12 ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये सक्सेसफुल राहण्यासाठी. म्हणजे काय की त्यांचं आरोग्यही छान आहे, त्यांचं करिअर स्थिर आहे, ते सक्सेसफुल आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, त्यांची फॅमिली स्थिर आहे, त्यांचं लाईफ चांगलं आहे आणि ते दोन्ही ॲस्पेक्ट्स बॅलन्स करू शकतात. आमच्यासाठी ती लोक खरी प्रो लक्झुरियन्स आहेत, जसे की तुम्ही. त्यामुळे तुमच्यासारखे अनेक लोक जे सक्सेसफुल आहेत, लाईफचे 12 ॲस्पेक्ट्समध्ये जे स्टेबल आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू आम्ही या PP पॉडकास्टद्वारे घेतो, ज्याच्यातनं लोकांना प्रेरणा मिळेल. सोबतच हसत खेळत पॉडकास्ट. खूपसे पॉडकास्ट खूप बोरिंग असतात कारण खूप थिअरी असते त्याच्यामध्ये. ग्लॅमो वेल वे ऑफ वेलनेस जे मी म्हणते, तर त्यात हेच आहे की आपण हसत खेळत शिकत इन्स्पिरेशन घेत आणि कमीत कमी वेळात आपण चांगल्यात जास्तीत जास्त सक्सेसफुल कसं होऊ शकतो हे सगळं आम्ही याद्वारे शिकवतो. आणि हे सगळं करत असताना मला ऑडियन्सला एक सांगायची इच्छा आहे की तुम्ही आज हा जो पॉडकास्ट बघितला, आदरणीय अरुण कदम सरांना तुम्ही ऐकलेला आहे, तर ग्लॅमो वेल हे तुम्हाला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. आणि ग्लॅमो वेलच्या पुढे कोणती एक आरोग्याची त्यांची इझी टिप किंवा ग्लॅमो वेल टिप तुम्हाला लक्षात आली, ती जर तुम्ही लिहून पाठवली तर तुम्हाला आमच्याद्वारे हे एक पुस्तक जे आहे, ज्याच्यावर स्वतः अरुण कदम सरांनी सही केलेली असेल, हे पुस्तक आम्ही तुम्हाला कुरिअर करू. तर पटापट तुमचा मोबाईल फोन उचला आणि कमेंट सेक्शनमध्ये परत एकदा वाटल्यास हा पॉडकास्ट बघून एक सुंदर असा कमेंट टाका. मग अरुण कदम सरांचं साईन केलेलं पुस्तक तुम्हाला घरपोच आम्ही पाठवूयात. आणि माझ्यासाठी तुम्ही प्रोलेक्स आहात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि हे सगळं चालू असताना आमच्याकडे एक सेक्शन आहे, तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड सेक्शन. सो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती. तर चालू करूयात आपला रॅपिड फायर राऊंड सेक्शन. आवडती आरोग्य दिनचर्या. खरं तर लवकर सकाळी उठून तुम्ही तुमचं आयुष्य सुरू करा, तुमचं काम सुरू करा. कारण लवकर उठलात तर बाकी सगळ्या गोष्टी होतात, लेट उठलात तर लेट सगळी प्रॉब्लेम्स होतात. फक्त मी काय करतो, शूटिंग समजा लाईट खूप लेट असेल तर जरा मला वेळ लागतो, 8, 9, 10 वाजतात. ओके. पण शक्यतो प्रयत्न करायचा, कारण माझी
शिफ्टच असते 7ची, त्यामुळे मला 6ला उठावं लागतं, 5ला उठायला लागतं. राईट. तर सकाळी लवकर उठून आपलं काम सुरू करणं गरजेचं आहे. आयुष्यात मिळालेला सर्वोत्तम सल्ला. सर्वोत्तम सल्ला म्हणजे बायकोचा सल्ला असं की अरुण, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, लोकांची चांगला राहा आणि चुकून असं काही बोलू नको ज्याच्यामुळे समोरच्याला राग येईल. सगळ्यात शेवटचं वाचलेलं पुस्तक. पुस्तकं फार कमी वाचतो. म्हणजे माझी अशी आहे ना की कुठलंही पुस्तक घेतलं की झोप लागते. इव्हन स्क्रिप्ट जरी वाचायला लावलं तरी झोप लागते. मला जरा ते त्याचं हे आहे. कोणता हेल्दी स्नॅक तुम्हाला आवडतो? खरं तर घरात बायकोनी केलेली कांदा भजी, आणि या पावसाळ्यात आता कांदा भजी खायला जास्त आवडते, आणि चहा. रात्री तुम्ही नाईट लाईफ जास्त आवडतं का घरात रात्री तुम्हाला शांत बसून झोपायला आवडतं? मला शांत बसून झोपायला आवडतं. प्रोलक्सचं एखादं आवडतं उत्पादन? म्हणजे इतकी माहिती चांगली मिळाली की तुम्ही अनेक गोष्टींवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. नेमकं बाह्यमन, अंतर्मन अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही काम करता, ज्याच्यावर तुमची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या गोष्टीत की खरंच की आपले आयुष्य किती मोठं आहे याचा आपण कधी विचारच केलेला नाही. आणि जसं तुम्ही म्हणाल की प्रश्न पडतो कधी की तुम्ही आत्ता काय करायचं, जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा पीपीला तुम्ही भेट द्या असं मला वाटतं. नक्कीच, थँक्यू. आणि तुमचं आवडतं ठिकाण जिथे तुम्हाला फिरायला निवांत राहायला आवडेल? मला तर फिरायला म्हणजे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, जे आपल्या महाराष्ट्रातलं आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे. वा, एकदम मस्त. आणि एखादा प्रेरक कोट, आपण खूप सगळे कोट्स ऐकतो की त्यांनी मला प्रेरणा मिळते, असा कोणता कोट आहे का? आमचे सचिन गुरुजी म्हणून आहेत, जे सचिन गोस्वामी आहेत, ते बऱ्याच गोष्टी म्हणजे आमचं जेव्हा स्क्रिप्टचं रिडिंग होतं तर स्क्रिप्टच्या आधी बरेच चर्चा होते. ती चर्चा चालू परिस्थितीवरती, मागच्या गोष्टीवरती, एखाद्या कोणाचा मेसेज आला त्याच्यावर अशी एक छानशी चर्चा होते आणि त्यांच्या अनेक गोष्टींवर त्यांच्याकडे सल्ले असतात. मस्त. तर आम्ही त्यांना ऐकतो. म्हणजे एक जो स्क्रिप्ट वाचायच्या आधी एक अर्धा तास आमचा जो असतो ना तो छान गप्पांचा होतो, आणि गप्पा इतक्या छान असतात की मोठे सर असतात, सचिन गोस्वामी सर असतात, आणि त्यांच्याकडनं अशा छान छान गोष्टी शिकायला मिळतात. मला पुस्तक वाचल्याचा आनंद होतो. अरे वा, म्हणजे पुस्तक वाचणंही इम्पॉर्टंट आहे आणि आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आपली इन्स्पिरेशन बनून आपल्याला मार्ग दाखवणं ते पण गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना आता मला असं विचारायचं आहे की आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक आरोग्याचा आणि वर्क लाईफ बॅलन्स, स्ट्रेस बॅलन्स मेंटेन करण्याचा कोणता असा छान सुंदरसा सल्ला द्याल? सगळ्यांना एकच विनंती करेन की घरचं जेवण खा. कधीतरी अडचण आली तर आपण बाहेरचं खावं, पण घरचं जेवण जास्त चांगलं. आज माझी बायको सकाळी 5 वाजता उठून डब्बा करते आणि दोन्ही वेळचा डब्बा देते. दुपारचाही देते आणि संध्याकाळचा. मी साधारण प्रयत्न करतो 7:30ला जेवण्याचा. म्हणजे असं म्हणतात की सूर्य अस्त झालं की काही खायचं नसतं. आपण सूर्य अस्त झालं बऱ्याच गोष्टी करत असतो. पण तुम्ही सकाळी लवकर उठा, छान ब्रेकफास्ट करा, दुपारचं छान जेवण करा, रात्रीचं जेवण कमी करा, आणि भरपूर चाला. एक्सरसाइज करता आली तर करा. खरं तर आपल्या कुटुंबाला वेळ द्या. मला वाटतं याच्याशिवाय दुसरं काही म्हणजे आरोग्यासाठी चांगली गोष्ट नाहीच आहे. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवाच. भविष्यामध्ये पण एकदा तरी पीपीला येऊन तुम्ही भेटाच. खूप चांगले असे सल्ले तुम्ही आमच्या ऑडियन्सला दिलेले आहेत, आणि जे लाईफमध्ये इझिली प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल आहेत. कारण की वाईज सल्ला तेव्हाच बनतो जेव्हा आपण त्याला आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो, आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. तर जुन्या काळात जसं तुम्ही म्हटलं की ईट लाईक अ किंग, ब्रेकफास्ट लाईक अ किंग म्हणायचे, लंच लाईक अ प्रिन्स आणि डिनर लाईक अ बेगर. अगदी बरोबर. तर याच्यात पीपी काय मदत करतं माहिती का? तुमचे छोटे छोटे जे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत. ईट लाईक अ किंग म्हटलं की आपल्याला वाटतं खूप मोठा ब्रेकफास्ट करायचा आहे, पण तसं नाही आहे. राजा म्हातारा आहे. ईट लाईक अ किंग म्हणजे तुम्ही कमी ब्रेकफास्ट पण न्यूट्रिशननी डेन्स, म्हणजे बदाम, काळे मनुके, काजू, ड्रायफ्रुट्स, प्रोटीन्स, हे सगळ्यात जास्त तुम्ही सकाळी कमी क्वांटिटी पण डेन्स न्यूट्रिशन, म्हणजे ईट लाईक अ किंग. लंच लाईक अ प्रिन्स म्हणजे प्रिन्स हा तरुण आहे, त्याला पचवण्याची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही भरपूर जेवण करा. सूर्य जेव्हा डोक्यावर येतो ना तेव्हा भरपूर जेवण करा. आणि डिनर लाईक अ बेगर तर ऑफकोर्स रात्री तुम्ही कमीत कमी जेवण करा. पोटाला पचायला आणि पचनाचे एन्झाईम्स तयार व्हायला
परत थोडासा वेळ द्या. सो इथे थोडंसं छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याचे स्टेबल फाउंडेशन्स इम्प्लिमेंट केले की आरोग्य चांगलं होऊ शकतं. आरोग्य नीट असेल तर सक्सेस असतो, कारण की मग तुम्हाला ताकद असते. एक म्हणजे 24 तासच आहेत प्रत्येकाकडे, पण त्या 24 तासात जर आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही त्याचा भरपूर उपयोग करू शकता. आणि थँक्यू, प्रत्येक कारण ह्याच्यासाठी. ही गोष्ट आता जी सांगितली तुम्ही ती फार लोकांना माहिती आहे. म्हणजे लोकांना कसं माहिती आहे की किंग म्हणजे राजासारखं जेवायचं म्हणजे हो, खूप खायचं खूप खायचं. राईट असं. हां, दुपारी म्हणजे जरा ते आणि रात्री म्हणजे अगदी भिकाऱ्यासारखं राईट खायचं. राईट. पण हे आत्ता जे तुम्ही सांगितलं ते नव्यानं मला कळलेलं आहे. हो, आणि अशाच खूप सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आपण आपल्या या पुस्तकात वा, वा, देणारच good, आहोत good. ऑडियन्स पर्यंत. कारण ह्याच्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं, ग्लोबल हेल्थ काय आहे. आपण मोबाईल फोन किंवा आपण साधा टॅब वापरायला शिकतो, पण आपण आयुष्य जगायला नाही शिकत. आपलं आयुष्य आपण कसं जगायचं, आपण कुठून विचार करतो, मनाने डिसिजन घेतो, हृदयाने घेतो, गट फिलिंगने घेतो का, आपण थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स ह्याच्याने डिसिजन्स Correct, घेतो. correct, correct. हे आपण शिकत नाही. ते थोडंसं शिकायला लागतं आणि एकदा शिकलं की मग तुम्ही वापरण्यासाठी फ्री आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं, तुम्ही एखादी गाडी नवीन घेतली की तुम्ही 3 महिन्यांनी सर्व्हिसिंगला जाता, ती Correct. सर्व्हिसिंगला करता, 2 वर्षांनी 1 वर्षांनी ती सर्व्हिसिंग करता. पण ही जी गाडी आहे आयुष्याची किंवा हा जो कोण बसलाय ह्याची आपण कधी सर्व्हिसिंग केली आहे का? राईट. नाही करत. तर ती करायला म्हणजे अगदी गाडी आली तर लगेच 3 महिन्यांनी करतो, पण आपण इतके दिवस जगतोय हो, त्याचं सर्व्हिसिंग करणं क्या फार बात गरजेचं आहे. आहे. काय सुरेख पद्धतीने तुम्ही मांडलं. येस, येस. खूपच सुरेख. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे आपलं पीपी आहे. येस. सो पीपीला नक्की व्हिजिट द्या. आणि अरुण कदम सरांनी तुम्हाला खूप चांगले असे सल्ले दिलेले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये ग्लॅमोवेलच्या समोर एखादा सल्ला टाकायला विसरू नका, कारण तुम्हाला तुमचं पुस्तक घरपोच मिळणार आहे. स्टे ट्यून फॉर मोर सच एपिसोड्स. डान्स विथ हेल्थ अँड फ्लर्ट विथ लक्झरी, बट always in moderation. #Prolux, #Glamovel. Keep watching PP Podcast.